नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहिती कट्टा या युट्यूब चॅनेलवरती। चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 3 मार्च रोजी जे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तर ते ग्रहण कोणत्या कोणत्या राशींना खूप शुभ असणार आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, आपल्या या चॅनेलवरती तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दिली जाईल। मग त्यामध्ये कोणत्याही सणांविषयी माहिती असू दे किंवा वेगवेगळ्या राजकीय जी माहिती असतील तर ती सुद्धा माहिती मिळेल, किंवा देवदेवतांची जी माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला या चॅनेलवर दिली जाईल। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण पाहायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 3 राशींचं नशीब फळफळणार आहे, पैसा दुप्पट मिळणार आहे त्यांना। अशा कोणत्या कोणत्या राशी आहेत की त्यांना हे ग्रहण अगदी फलदायी असणार आहे, तर ते आपण पाहणार आहोत। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या काळात चंद्रग्रहण होणार आहे, ज्यामुळे 3 राशींच्या नशिबात आणि करिअर मध्ये शुभ बदल होणार आहे। होळीच्या सणाची उत्सुकता सर्वांनाच आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे का? याच दिवशी आणखीन एक ज्योतिषीय घटना घडणार आहे, जी अत्यंत महत्वाची आहे। पंचांगानुसार 3 मार्चच्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे। हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी कुंभ राशीत होत आहे, ज्यामुळे काही राशींच्या नशिबात आणि करिअर मध्ये खूप बदल होतील। यावेळी व्यवसाय आणि नोकरीत नफा मिळण्याची शक्यता आहे, तसेच मानसिक आनंद आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे। जाणून घ्या कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि सूर्यग्रहणांचे परिणाम केवळ वैयक्तिक जीवनावरच नव्हे तर समाज आणि जगावर देखील दिसून येतात। वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी धुलीवंदनाच्या दिवशी होईल। हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:17 सुरू होईल आणि संध्याकाळी 7:53 संपेल, जे कुंभ राशीत होईल। यावेळी ग्रहांची स्थिती काही राशींसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते। त्यांचं करिअर आणि व्यवसाय यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाच्या परिणामांमुळे अनेकांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे। मानसिक स्थितीत सकारात्मक बदल आणि आनंदी मन देखील दिसून येऊ शकते। या व्यतिरिक्त या काळात काही राशींचे भाग्य चमकू शकते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि संधी येऊ शकतात। या चंद्रग्रहणात कोणत्या राशी भाग्यवान असण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊया। चला तर मित्रांनो, जो आपला महत्वाचा पॉइंट आहे की या राशी कोणत्या आहेत, त्या राशी आता आपण पाहणार आहोत। त्यामधली पहिली रास आहे ती म्हणजे सिंह रास। चला तर मग आपण त्याविषयी माहिती पाहूया। ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे परिणाम सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात। तुमच्या प्रयत्नांना आदर आणि मान्यता मिळू शकते। या काळात बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांनाही हा काळ फायदेशीर वाटेल, कारण नवीन व्यवसाय, संधी आणि सौदे होऊ शकतात। एकंदरीत संयम, कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाने सिंह राशीचे लोक त्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये चांगले परिणाम मिळवू शकतात। ही झाली सिंह रास। आता दुसरी रास कोणती ते आपण पाहूया। तर दुसरी रास आहे ती म्हणजे धनुरास। तर याची सुद्धा माहिती आपण पाहूया। ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचे परिणाम देखील शुभ राहतील। या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। या व्यतिरिक्त दैनंदिन उत्पन्नात वाढ होण्याची आणि गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, ज्यामुळे आर्थिक प्रवाहासाठी नवीन मार्ग निर्माण होतील। तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल, ज्यामुळे तुम्ही जीवनातील प्रमुख उद्दिष्टे साध्य करू शकाल। तुमच्या कौटुंबिक वातावरणात आणि नातेसंबंधामध्ये शांती राहील। मानसिक संतुलन आणि आनंद राखला जाईल। तर ही झाली धनुरास। आता तिसरी आणि शेवटची रास आहे, तर ती म्हणजे मकर रास। आता याची सुद्धा माहिती आपण पाहूया। ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण मकर राशीच्या लोकांसाठी शुभ राहील। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीच्या ऑफर किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता, जे तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक विकासासाठी फायदेशीर ठरेल। या काळात तुम्ही एखादी महागडी किंवा लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता।
उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचा रोख प्रवाह वाढेल. शिवाय या काळात समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा देखील वाढू शकते. एकूणच करिअर, संपत्ती आणि सामाजिक स्थितीच्या बाबतीत हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, या 3 राशी आहेत त्या राशींना हे ग्रहण खूप फलदायी असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशीच नवनवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून दिली जाईल. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.